मध्ये आपल्याला जंप एक्सरसाइज थोडीशी अवघड वाटली, त्याची प्रॅक्टिस करू थोडीशी आपण आता. कारण की कोणता पण वर्कआउट थोडा अवघड वाटला ना, आपण त्याला परफेक्ट बनवतो. पण आपल्या वर्कआउटमध्ये कार्डिओ करतो, 5-6 एक्सरसाइज करतो कार्डिओची. पण स्पेशल आज दाखवू कार्डिओमध्ये आपण वेट लॉस करण्यासाठी कार्डिओ आपण करू. ओएसिस कॉर्नरला आलतो. बाबा बघा सकाळी सकाळी हनुमानची पूजा करू राहिलो. 5:13 झाले सकाळ सकाळी बघा. गुड मॉर्निंग. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 172वा दिवस आहे. तर आज पण आपण थोडं बाहेर आलतो. तर चला, हे पंढरपूर आहे बघा. आता आषाढी एकादशी त्याच्यामुळे पुरं बॅरिकेड जाळी बिळी लावली बघा. तयारी चालू आहे आता. एक 5-6 दिवसांनी आहे. तर चला आता न्यू ग्राउंड कट. 5:30 वाजले आता. आज पण करण येणार नाही, मेसेज केला. तर चला आज आलं धिंगाणे घालते बा. तर चला ग्राउंडवर आलो आता आपण. चल, करण तर नाही आला. मला 5:30 पावणे 6 वाजत आले आता. अंधार पडणार आहे बघ. थोडा 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 अंधार पडतो. पहिले 5:30 पण उजेड पडत होता, आता अंधार पडायला. रात्रभर इथं राहते बरी. आता इथं आलं ना मग आपल्या मागं आले. खायचं लक्षातच नाही यार त्याचं आणायचं. आज पाणी वाढलं का? डेंजर झोन होत आला यार. पाणी एक 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 वाढू राहिलं. पण इथं होतं, इथून तिथपर्यंत आलं पाणी. तर हा दगड टाकला म्हणून ठीक आहे. हा एक दगड टाकेल, हा एक. तर मोठे दगड टाकले म्हणून ते हाय. 2 पलीकडून पाणी चाललं, कारण गवतामुळे काय झालं, पाणी आडलं. ते गवत नसतं ना तर पाणी पूर्ण पास झालं असतं. मधलं जो अंतर ठेवलेलं आहे आम्ही तो, तर ते पास होईल नाही म्हणून ते पाणी जास्त वाढायले. तर करणं लागेल त्याला काहीतरी जुगाड. चला, आज पण एकटाच आहे. आज पण करण नाही आला. तर चला आपलं वॉर्मअप सुरू करू. काल आपण काय तिळाचं तेल होतं ना, तुम्हाला दरवेळेस सांगतो, हप्त्यातून नाही तर हप्त्यातून एकदा किंवा दोनदा तिळाचं तेल भेटतो पतंजलीवालं. ते एकदम घट्ट असतं. तिने काय करायचं, ते पायाची मालिश करायची. काल पूर्ण मालिश केली. पायातली जो ताण असतो ना तो कसा फ्री होऊन गेला पूर्ण. त्यासाठी एक मेन गोष्ट सांगितली, पूर्ण आपल्या हाताने करायचं. पूर्ण डायरेक्ट तेल लावून मालिश करायची. नाही तर कोणाकडून करून घेता आले तर सगळ्यात बेस्ट आहे. पण नाही असलं कोण तर आपल्या हाताने केलं तरी टेन्शन नाही. आपला वॉर्मअप झाला कम्प्लीट. बॅग बरोबर ठेवली. तर चला आता वर निघू आता आपण जॉगिंगला. तर सगळ्यात मेन प्रॉब्लेम एक गोष्ट आहे, लई लोकांना काय आहे, ग्राउंडला आणि काय म्हणजे जिमला टाईम नसतो. त्याच्यामध्ये काय करायचं, त्याच्यामध्ये जॉब पण कसा असतो, बसून असतो. तर काय होतं, वेट वाढतं. जेवण केलं बसायचं, तिथं आलो घरी येऊन बसायचं. आणि आजकाल सगळं टेक्नॉलॉजी झाल्यामुळं काही मेहनतचं काम पण नाही. कसं कार्डिओ वर्कआउट एक सगळ्यात बेस्ट आहे. ते तुम्ही घरी बसल्या पण करू शकता. त्याला रनिंगची गरज नाही, तुम्हाला ग्राउंडची गरज नाही.
ते हा फंडा असतो बघा. तर आज आपण बघणार आहे, आपण आपल्या वर्कआउटमध्ये कार्डिओ करतो, 5-6 एक्सरसाइज करतो कार्डिओची, पण स्पेशल आज दाखवू कार्डिओमध्ये आपण वेट लॉस करण्यासाठी कार्डिओ आपण करू तो कसा करायला पाहिजे. तुम्ही घरी बसल्या पण करू शकता, एक्स्ट्रा टाईम न देता. तर हेच फंड आहे. तर आज तुम्हाला दाखवू, आपल्या रेग्युलरचा वर्कआउट आधी कंप्लीट करू, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आपण घरी बसून बसल्या बसल्या अर्धा ते पाऊण घंट्यामध्ये तर कार्डिओ वर्कआउट आपण कसा करू शकतो आणि कोणकोणते स्टेप आहे ते बघू. तर चला आता आपण आपले 2 ते 3 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग करू, त्याच्यानंतर मग आपण वर्कआउटचं बघू. हा सगळं सामसूम आहे वर बघा. तर बघा की इकडे किती शांत आहे वातावरण. पाणी पण एकदम स्थिर आहे बघा आज. कारण हेच सकाळ सकाळ काय करतो, वर्कआउट करतो आपण पहिली गोष्ट, आणि त्याच्यानंतर तर एकदम असं हे वातावरण डेली बघायला भेटतं, त्यामुळं भारी वाटतं सकाळी सकाळी. तर तुम्हाला पण असं एखाद्या नॅचरल ठिकाणी वर्कआउट करता आला तर नॅचरल ठिकाणी करायचा हा वर्कआउट. तर हे चला आता आता काय करू, आपण जॉगिंग तयार करू. तर चला. तीन किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. आता आपण काय करू, बॉडी कूल डाऊन करू. कधी पण रनिंग करताना तुम्हाला सांगितलं होतं, कधी पण बॉडी एकदम स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड सेम ठेवायची. कारण का आपण पण आज काय केलं, येताना ओल्ड नाही, जायच्या टायमाला जी स्पीड होती ना ती स्पीड यायच्या टायमाला होती. तर चला, जॉगिंगला हाच फंडा आहे. जॉगिंग पण कशी करायची, एक दिवस थोडंसं स्टेपिंग टाकायची, एक दिवस नॉर्मल घ्यायची, एक दिवस स्टेपिंग टाकायची, एक दिवस नॉर्मल घ्यायची. पण एवढं आहे, टायमिंग लावून पाळायचं बरं. डिस्टन्स सेम ठेवायचं आणि टायमिंग लावून पाळायचं. टायमिंग लावलं तर तुम्हाला अंदाज कळतो आपले इम्प्रूव्हमेंट होऊ राहिली नाही होऊ राहिली, आणि सेम स्पीडने पाळायचं. ह्यानेच तुम्हाला रिझल्ट कळेल. नाही तर तुम्ही कमी जास्त पडले ना तुम्हाला रिझल्ट भेटणारच नाही. ही मेन फंडा आहे. तर आजचा आपण टॉपिक होता ते कार्डिओचा. कार्डिओ वर्कआउट कसं करायचं, न जिमला जाता न रनिंग करता, आपलं बेली फॅट कसं कमी करायचा आणि वजन कसं कमी करायचं ते बघू आज. तर चला, पहिले आपण आता जॉगिंग केल्यावर बॉडी कूल डाऊन करून घेऊ. आधी कूल डाऊन केली तर त्याच्यानंतर मग आपला वर्कआउट असतो कधी पण. हा फंडा आहे. तर बॉडी आता वॉकिंग करू. वॉकिंग केल्याने बॉडी कूल डाऊन होती. अजून एक गोष्ट आहे, कधी पण तुम्हाला कोणती पण गोष्ट करायची असली, अभ्यास करायचा असला किंवा रनिंग करायची असली, कोणतं पण एक असलं ना, तर एक टार्गेट असलं ना, टार्गेट असल्याशिवाय आणि टाईम असल्याशिवाय ती गोष्ट कंप्लीटच होऊ शकत नाही तुम्ही. आणि तुम्हाला ते म्हणते ना, डिसिप्लिन राहा, कंटिन्युटी राहा. तर ही गोष्ट फक्त एक टार्गेटवर डिपेंड असते. तुमचं मेन टार्गेट असलं तरच तुम्ही डिसिप्लिन असू शकता. आता आपलं टार्गेट आहे 365 दिवस कंटिन्यू.
तरच आपण डिसिप्लिन आहे आजचा दिवस परफेक्ट बनवायचा, आजचा दिवस परफेक्ट बनवायचा. हा या फंड्याने माणूस करत राहतं. नाही तर आपलं टार्गेटच नसलं ना तर माणूस कुठंची कुठं भटकतं माणूस. त्याच्यामुळे एक टार्गेट सेट करा आणि टार्गेटला धरूनच चालायचं. त्याच्यामुळे माणूस इकडे तिकडे भटकत सुद्धा नाही आणि फोकस क्लिअर राहतो. हा मेन फंडा आहे. हेच सांगायचं तुम्हाला. तुम्हाला जर पोलीस भरती करायची असली तर सगळ्यात मेन टार्गेट ठेव, एवढ्या टाईमपर्यंत एवढं ग्राउंड झालंच पाहिजेत आणि एवढ्या टाईमपर्यंत अभ्यास झालाच पाहिजे. तरच तुम्ही बरोबर टाईम लिमिट बनवशाल आणि शेड्यूल बनवशाल काय आहे काय नाही. आणि आपल्यावनी 365 दिवस चार्ट बनवून एक एक दिवस राईट मारायचा तर टार्गेट कळतं. आणि प्रत्येक गोष्टी सेलिब्रेशन करायचं. हां आज कंप्लीट झालं, 100 दिवस कंप्लीट झाले, 50 दिवस कंप्लीट झाले. हा असं करत राहिलं ना तर एक हे येतं, इंटरेस्ट येतो. आणि एक 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 टार्गेट कंप्लीट केलं ना, छोटे छोटे टार्गेट कंप्लीट करायचे. आणि त्यांनी काय डेअरिंग येते आपल्याला. डायरेक्ट मोठं टार्गेट म्हणलं ना तर बोर होऊन जातं माणूस आणि जास्त दिवस करत नाही. हा फंडा असतो. तर त्याच्यामुळं छोटे छोटे टार्गेट करा, छोटे छोटे टार्गेटवर फोकस करायचं. तर चला आता आपली वॉकिंग झाली, आता खाली जाऊ. आता आपण बघू कार्डिओ वर्कआउट कसा करायचा जेणेकरून आपला टाईम वाचन, जिमला जायची गरज नाही, रनिंगला जायची गरज नाही आणि आपलं बेली फॅट आणि बॉडी कमी टाईममध्ये फिट होईल. याची एक्सरसाइज कोणती येतं ती आहे कार्डिओ. तर बघू बेसिक कार्डिओ काय काय आहे. तर चला, जेणेकरून आपल्याला बॉडी एकदम फिट राहण्यास मदत होईल. तर आपले हे आहे बेसिक कार्डिओ. हे जर केले वर्कआउट तुम्ही, तुमचा बेली फॅट आणि बॉडी एकदम फिट राहते. तुम्हाला कोणती रनिंग करायची गरज नाही किंवा जिमला जायची गरज नाही. बॉडी एकदम मेंटेनन्स फिट राहते. तर पहिली गोष्ट खाण्यावर कंट्रोल करा तुम्ही. बाहेरचं खाणं बंद. त्याच्यानंतर वाईन, चहा बी सगळं बंद करायचं. चहा आणि बाहेरचं खायचं आणि दारू बीर बंद केली तर अर्ध माणूस फिट होतो. आणि घरचं खाल्लं आणि वर्कआउट केलं तर 100% फिट होतो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुम्ही. तर चला, कार्डिओ आजचा सोपा कार्डिओ वर्कआउट तुम्हाला काय करायचं ते सांगितलं आज. तर चला आता आपलं रेग्युलर वर्कआउट करतो. तर चला, त्यामध्ये आपल्याला जंप एक्सरसाइज थोडीशी अवघड वाटली, त्याची प्रॅक्टिस करू थोडीशी आपण आता. कारण की कोणता पण वर्कआउट थोडा अवघड वाटला ना आपण त्याला परफेक्ट बनवतो. डिप्स मारायला अवघड वाटत होतं आपल्याला, एवढं जिवार यायचं आणि हातात ताकदच नव्हती. आणि आता तर डिप्स डेली मारतो कारण की ती वेगळ्या प्रकारे सवय लावून घ्यायची टेक्निक म्हणजे वर्कआउट करायचा.
जेणेकरून ते जी सवय असते म्हणजे जे जीवावर येतं ते जीवावर येत नाही. चला ही जम्पिंगची थोडीशी इंटरेस्टिंग वाटून राहिली, तर चला मारून. तर 3 सेटमध्ये माणूस पूर्ण गळून गेलं. लई ताकद लागते या एक्सरसाइजला. हा पण ह्याने काय होतं माहिती का, पूर्ण बॉडी एका स्पार्क पॉवरने उचलते. जर स्किपिंग मारतो ना त्याचा बेनिफिट आपल्या इथं होतो. पूर्ण थाईज बनते, काप्स बनते पूर्ण, आणि पूर्ण मसल स्ट्रॉंग होतं पायाची. तर चला ह्याच्या ऑपोजिट कोणता आहे वर्कआउट ते करू. चला आता तर चला तर आपलं थाईजचा वर्कआउट कंप्लीट झाला. तर हा सगळ्यात बेस्ट आहे. याने काय होतं, पूर्ण मांडी असते ना, मांडीला पुढं एक पूर्ण लोड पूर्ण मांडी येऊन जातो. ज्याला आपण स्कॉट मारतो, स्कॉट मारल्याने ज्याला नीचा प्रॉब्लेम असला तरी ही एक्सरसाइज केली ना तर सेम होऊन जातं. थाईज आणि ग्लूट्स दोन्ही बनते याच्यात. आपण जंप मारले आणि ही एक्सरसाइज केली, ह्या ज्याच्यामध्ये आपलं स्कॉट्स कंप्लीट होते. जेणेकरून साधे मारल्यापेक्षा असे मारले ना, हे पण ज्याला ग्राउंड नाही अवेलेबल तो असे मारू शकतो. तर चला नेक्स्ट वर्कआउटकडे जाऊ आता. चला आजचा वर्कआउट झाला, तर आता रेग्युलरमधले आपले डिप्स मारू. तर चला डिप्स या पोझिशनला मारू आता रेग्युलरमधले. 10 वाईड नॉर्मलवाले मारू, अशी उभं राहून जसं आपण मी रेग्युलर मारतो. मागे तर डिप्समधले रेग्युलरचे आपले डिप्स वर्कआउट कंप्लीट झाला.
तर आज आपण केलं कार्डिओमध्ये बेसिकमध्ये कार्डिओ कसं करू शकता तुम्ही कमी टाईममध्ये न ग्राउंडला जाता न जिमला जाता. तर हे कार्डिओ वर्कआउट बघितला हा नक्की फॉलो करा. तुम्हाला कमीत कमी चॅलेंज करा हप्त्यातून 30 दिवस कंटिन्यू करा चॅलेंज. हे तुमचं वेट कमी नाही झालं मग बघा तुम्ही. तर चला आजचा वर्कआउट आपला कंप्लीट झाला. तर आता रेग्युलर स्ट्रेचिंगकडे जाऊ आपण. तर चला झोपली वजन होतं म्हणून अर्धी वाटायला आणतो. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आपण. दोरी घेतच ती बॅगमध्ये. उडी दाखवतो याच्यात. उडी नाही लागेल माझा. नागपूरला भेटती का नाही भेटते ना. पाय ना 5,000 पण सायकल घेऊन टाकू ना आपण. सापलं भेटेल. मी तर नाही करत म्हणे. वडिलांना लिहूस तर सांगा. वडील आले ते म्हणे ते ना जादच आहे. जो लॉंग रूट मारता येणार नाही रे. याच्यावर काहीच नाही. 10 किलोमीटर मारू शकतो आपण. 10 म्हणजे तेच असं आपलं किती लॉंगच झालं ना ते. हे लोकलला लॉंग झालं. तिथून तिच्यावर मी भांगशीला जाऊ शकतो. भांगशीवर रिटर्न येऊ शकतो. आपण ते लपडा कसं म्हणजे जास्त एनर्जी ज्यादा लागत आहे ती आपली. तिला फक्त इथे काय करायचं आहे मला माहिती का. बेरिंग आहे ना, बेरिंग चेंज करायचं टाकायचं. बाकी सगळे आहेच तिथं ओके साईड. आपलं कसं म्हणजे करून बाटल फोडून कधी येत नाही. उभं राहते तिथून दगड टाकून दिली परवा आलो ना. हां 2-4 दगड टाकून दिले पलीकडे. हे असं हे उडी आली असती. हो ना मग असं लागलं. पाणी लयच वाढलं रे आता. तिकडून एक रस्ता आहे. तिकडे गवत जास्त आहे. इकडून थोडं भारी आहे रे. दगड टाकायचा. इथून थोडं सोपं आहे रे. तिकडल्यापेक्षा सोपं वाटत राहिलं इथं. बेस्ट इकडून बघ यायला रस्ता. पाणी वाढतं. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.